साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. दहावी व 12वीच्या परीक्षांसाठी कॉपी मुक्त अभियान. मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत इयत्ता 12वीची परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी तर इयत्ता 10वीची परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी पासून सुरू होते. जिल्ह्यात परीक्षांचे संचालन योग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन दक्षता समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे. परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांच्या 50 मीटर परिसरातील कम्प्युटर सेंटर, झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर परीक्षा सुरू होण्यापूर्वी 2 तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात यावे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध असून चित्रीकरणाची साठवणूक होत असल्याची खातरजमा करण्यात यावी. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांनी परीक्षा केंद्रांस भेट देण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 16 परीक्षक केंद्र आहेत. सर्व परिरक्षक केंद्रावर सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत. तसेच परिरक्षक केंद्रावरून पेपर घेतल्याची वेळ व पेपर जमा करण्याची वेळ याबाबत सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचे सूचित केले आहे. परिरक्षक केंद्रावरून पेपर घेऊन जाणे आणि जमा करण्यासाठी ज्या संस्थेचे किंवा शाळेचे परीक्षा केंद्र आहे त्या शाळेच्या संस्था प्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, केंद्र संचालक यांच्या मार्फत नियुक्त असलेला रनर शिक्षक यांनी 4 चाकी वाहनाचा वापर करण्यासाठी आदेशित केले आहे. कॉपीमुक्त मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 8 भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत. इयत्ता 12वी परीक्षेसाठी जिल्ह्यामध्ये 116 परीक्षा केंद्र असून परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थी संख्या 34,635 इतकी आहे. तसेच इयत्ता 10वी परीक्षेसाठी जिल्ह्यामध्ये एकूण 159 परीक्षा केंद्र असून परीक्षार्थी संख्या 40,194 इतकी आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर महसूल विभागाची बैठे पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेशी संबंधित घटकांनी नियमबाह्य पद्धतीने मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर परीक्षा केंद्रावर होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. ह्या परीक्षा कॉपीमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी व विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांनी पारदर्शकपणे काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी केले आहे.